नमस्कार मंडळी, आपण आता कन्नडला औषध मारण्यासाठी आलेलो मित्रांनो. यमा काकावणी यांच्या शेतामध्ये ऊसामध्ये किती गवत झाले तुम्ही बघू शकता. हे त्यांचा आदरचा प्लॉट आहे मित्रांनो. 240 आणि टमर ह्या नावाचे औषध आपण फवारणार आहे ऊसामध्ये गवतासाठी. त्याचा प्रयोग करून पाहणार आहे. तर मित्रांनो, आवाज खूप आलेला आहे. काही भागांमध्ये विजेच्या कडकडासह पाऊससुद्धा होत आहे मित्रांनो. अजून आमच्या संभाजीनगर जिल्हा आहे मित्रांनो, कन्नड तालुका. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजून काही ठिकाणी पाऊस झालेला आहे मित्रांनो, काही ठिकाणी नाही झालेला आहे. हे काही पावसाचा महिना नाही मित्रांनो, पण तो पाऊस दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये तडी देत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आंबे बघू शकता मित्रांनो तुम्ही. आंब्याचे कसे घसते तुम्ही बघू शकता. आणि ऊसामध्ये किती गवत आहे ते बी बघू शकता मित्रांनो. आणि आल्यामध्ये तर सांगायचं कामच नाही मित्रांनो, आल्यामध्ये सुद्धा एक तर गवत आहे तुम्ही बघू शकता. तर आपले आता 5 टाके झालेलं आहे मित्रांनो. 6वी टाकी भरत आहे आपण. 8 टाक्याचं औषध काढलेलं आहे. अजून सुनील वने हा औषध आणायला गेलेला आहे मित्रांनो. तो लवकरच औषध घेऊन येणार आहे. ऊन बी खूप पडलेलं आहे मित्रांनो. तुम्ही आभाळ बघू शकता मित्रांनो, किती आभाळ आलेलं आहे आकाशामध्ये. पाऊस आणि सरकार हे समजा शेतकऱ्याच्या मुळावर आहे मित्रांनो. यो आपल्याकडे एकच चान्स आहे मित्रांनो की सरकारला पलटी आणायची. या सरकारने दुष्काळ पंचनामे केले मित्रांनो, विम्याचे पंचनामे केले. 1 रुपयात शेतकऱ्यांना विमा दिला आणि शेतकऱ्याला गाजर आणि केळं दावलेलं आहे मित्रांनो. एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई आलेली नाही किंवा विमा भेटलेला नाही मित्रांनो. शेतकऱ्याच्या मालाला सुद्धा जेव्हा गुजरातमध्ये कापूस निर्यात झाला मित्रांनो, तेव्हा कापसाचे भाव वाढले. जेव्हा शेतकऱ्याच्या घरामध्ये कापूस त्यावर भाव वाढले नाही मित्रांनो. 6,800 रुपयानं कापूस शिकलेला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये कापूस गेल्यावर 8,000 रुपयानं कापूसला आहे मित्रांनो. तर हे एक दिवस तुमच्या हातात आहे मित्रांनो की सरकार पाडायचं की ठेवायचं म्हणून. हे सरकार पहिली निर्णय आहे मित्रांनो. शेतकऱ्याची कोणची ते नाही, व्यापाऱ्याला आणि नोकरीवाल्याला वर आणायचं सरकार आहे मित्रांनो. या सरकारला एक दिवस तुमचा झटका दाखवून द्या मित्रांनो. हेच तुमच्या हातामध्ये एक दिवस नाही तर पुन्हा 5 वर्ष पस्तावं लागेल तुम्हाला. फक्त विमा फुकट द्यायला असं म्हणले मित्रांनो. एकाही माणसाला विमा भेटलेला नाही मित्रांनो, किंवा एकाही माणसाला नुकसान भरपाई भेटली नाही. फक्त आश्वासन द्यायचं मित्रांनो, तुम्हाला घरकुल देऊ, देऊ, एअर देऊ, ते देऊ. एकाही माणसाला गायाच्या गोठ्या बांधलेला आहे त्यांना सुद्धा पैसे आलेले नाही मित्रांनो. तर चॅनलला जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो. व्हिडिओ आवडले का समजायपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे मित्रांनो. मी एक शेतकरी आहे. शेतकऱ्याची व्यथा जाणू शकतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.